मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मला तुमच्यासोबत. हेच की तुम्हाला कुणाला माहीत नसेल, म्हणजे आतापर्यंत तुम्ही व्लॉग पाहिला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की माझी मम्मी माझ्या शेजारीच राहत होती. शेजारी म्हणजे 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती. पण हेल्थ इश्यूमुळे ती आता गावी शिफ्ट झाली आहे. महिना झालं आणि महिन्यानंतर तिचं आज परत हेल्थ चेकअप आहे भारतीला. त्यामुळे ती आज येणार आहे म्हणण्यापेक्षा आलेली आहे. आणि ते आलेली त्यामुळे मी मस्त असं नॉनव्हेज वगैरेचा बेत केलेला आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात जो खुश कोण झालं असेल तर ती माझी जिजा. तर नुसते झोपेत उठली बाबा असे एकदम झालं. मला ते रिॲक्शन कॅप्चर करता नाही आले अनफॉर्च्युनेटली, कारण मी खाली गेले होते चिकन आणण्यासाठी आणि हे सगळं घडलं. पप्पांनी आलं मला सांगितलं. मला असं वाटलं यार तुम्ही व्हिडिओ का नाही काढली, असं झालं तर मी ब्लॉगमध्ये टाकले असतं ना. म्हटलं असं दे. आता ते मम्मी गेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि पप्पा आणि जिजा गेले जिमवरती. माझा चुलत भाऊ पण आलाय. सो ते सगळे गेलेत आता जिमवरती, जिम बघण्यासाठी. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक उरकून घेते आणि तुम्हाला दाखवते. माझं अजून काहीच झालेलं नाही आहे कारण ठीक आहे चलो. चिकन शॉपलेट ओपन झालं त्यामुळे चिकन झालेलं नाही आहे. आता शिजायला टाकलं आहे, भात झाला आहे, वाटण आता परतते आणि मग भाकरी टाकूया. चलो. काय कोण आले? जिजा जिजा कोण आले? बाबा. आई कुठे? पिच्चू करायला. माझं सगळं झालेलं आहे. इकडे भाकरी पण झालेले आहेत. मस्त असं सुक्क करून ठेवलेलं आहे बघा. इकडे रस्सा झालेला आहे, यात भात केला आहे आणि जिजाने माझ्यासाठी आळणी काढले. आता मी सध्या तिखट तेलकट शुगर वगैरे सगळं बंद केलं आहे. तर मग जिजा माझ्यासाठी आळणी काढलेले. जिजा सूप भात खायचा? हा मग कधी खाणार तू सूप भात? बाबा सोबत खाणार? आ चल ये. बरं ठीक आहे जा. ओके बाय बाय. बाबा आलेत म्हणून नाटकं चालले तुझी रडायची. जिजा बाबांना नाव नाही सांगितलं डॅडाचं? जिजा गेली. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, तिघांचं जेवण झालेलं आहे. आम्ही जेवण मध्ये मध्ये करतो आणि बाकीचे दोघं तर जेवून झोपलेत. कसं झालंय? बरं झालं नाही एवढं खास. मम्मी ग खरं सांग ना. पप्पा तर म्हणलेले भारी झालंय. ए नालायक सांगा ना. बरं झालं आज पण म्हणतो. नाही नालायक आहे मम्मी. छान झालंय ना. हे मुद्दा छानच म्हणणार. गप बिचारी. चुरून खातोय चांगला आणि बरं झालंय. आमची साहिलला कशी चालून दाखवती गाडी. त्याचे आई बाबा चाललेत. जिजा बघा आता कशी रडतीये. ए जिजा थांब, गाडी येते थांब. मामा येते अजून. ए आई बाबांना बाय कर. बाय कर ना त्यांना. जावा म्हणा तुम्ही आता. हा आपण वरती जाऊ. चल घरात, आपण घरात चल. का कुठे जायचं? अवघड होणार आहे. 2 मिनिटासाठी आला मामा. आता चालले आई बाबा चालले. इथंच वळवा म्हणायचं. साईडला म्हणा इथंच वळवा. आपण नाही जायचं.
आपण घरी जायचं. आई बाबा चाललेत गावी. नाही नाही आता बघ कशी. मी का जा, मी नाही. ए जिजू नाही. चल चल. हा मी उचलते ना. नाही. लय रडणार आहे आता. चप्पल घे घे नीट घाल. ए बॉटल घेतली का? बॉटल घेतली ना. एवढी आणली मम्मी. चालेल का रे शिंगधर 2 मिनिट मला तिला घेऊ दे. थांब बाबी थांब थांब मी चढवते. बाय बाय. कुणी थांब थांब आईला तर बसू दे. आईला बसू दे. काय का पिलोय कुठे चालले तू? कशाला तिला पण त्रास होता. अरे तरच होत नाही आता. ती लागली मागे काय करायचं. जिजा येणार आहेत बाबा मागे. परत येत आहेत. हॉस्पिटल इंजेक्शनला चालले. टुच्चू कराय का चाललं? टुच्चू ओय बाय बाय बाय. किती रडते ग बाबांकडं. अरे बाबा परत येणार आहेत बबडी. येणार आहेत परत. टुच्चू कराय गेले तर आता ते 2 दिवस असेच त्रास देणार. तिला झोप आम्हाला. दूध पाच. चला. काय झालं तिचा? भुतायले म्हणून तू असं याच्यात झोपती. चल इकडे माझ्यापाशी झोपायला. का इतकी नोटंकी आहे ना पोरगी. ह्याच्यात झोपायचं म्हणते आता. काय काय झोप खाली झोप. हा असू दे झोप. झोप.